टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। विजय गबने मागच्या 20 वर्षापासून PWD जिल्हा परिषद आणि इतर विभागात ॲज अ सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो। माझं एक काम होतं कामठीचं कन्स्ट्रक्शन ऑफ सब रजिस्ट्रार ॲट कामठी। तिथे माझं एक्सेस क्वांटिटीज जेईनं काम करून डेप्टीनी काम करून घेतलेलं आहे आणि त्याच्या एक्सेस प्रपोजल SC ऑफिसकडून C ऑफिसमध्ये पाठवण्यात आला होता। मी जसं आपल्या याचा फॉलोअप घ्यायला गेलो तर तिथे देवताडे म्हणून जे क्लर्क होते त्यांनी मला सांगितलं का टेक्निकल जेई मांडलेकर का काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांना 2000 रुपये द्यावं लागेल। त्याच्यानंतर हे जे हांडे साहेब आहे यांच्याकडे फाईल जाईल, इथून यांचं करावं लागेल आणि याच्यानंतर मग C साहेबाचे जे आहे ते बी यांच्याकडेच राऊत आपले हांडे साहेबाकडेच द्यावं लागेल। तर मला ॲक्च्युली कसं झालं, मी मागच्या 1.5 वर्षापासून मला एकही पेमेंट नाही मिळालेलं आहे। तर त्यामुळे मी बहुत त्रस्त झालेलो होतो, म्हणून मला हे जाणून बुजून त्यांची पूर्ण व्हिडिओ बनवावं लागली आणि मी ते बनवली आहे। आणि त्याच्यात स्पष्ट त्यांनी म्हटलं आहे का माझे इतके आणि साहेबांचे 1% म्हणजे माझे ॲक्च्युली एक्सेस प्रपोजल झालं होतं 10 लाखाचं, पण त्यांनी माझ्याकडनं 27,000ची डिमांड केली, पण ते 25,000 रुपयेमध्ये ते हे झालं। आणि ते स्पष्ट दिसत आहे का त्यांनी साहेबाच्या नावाने आपले काय नाव आहे त्यांचं, आपले नंदनवार साहेबाच्या नावाखाली 25,000 रुपये घेतले, माझे 1% घेतले त्या फाईलच्या अगेन्स्टमध्ये। ते CE साठीच होतं असा आरोप कशावर, कुठल्या आधारावर, त्याचा आधार काय आहे? माझ्याकडे सर्व रिलेटेड सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते व्हिडिओज आहे। देवतारे म्हणून जो आहे क्लर्क, त्यांनी मला स्पष्ट सांगितलं का इथे पहिले या टेबलवर, मग या टेबलवर, आणि साहेबांचे जे आहे 1% हे सुद्धा हांडे साहेबांनाच द्यावं लागते म्हणून। हां, आणि हांडे साहेबांनी पण त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलं आहे का साहेब 1% शिवाय घेत नाही, फाईल साईन नाही करत, स्पष्ट सांगितलं आहे त्यांनी। तक्रार वगैरे काय केली? हां, मग मी लगेच मी त्यांना तक्रार साहेबांनाच केली, मी लिखित तक्रार केली साहेबांना। याच्या आधीसुद्धा मी काही 4 वर्षापूर्वीसुद्धा 6 जणांची तक्रार केली होती, पण यांनी डिपार्टमेंटल इन्क्वायरीच्या नावाखाली ते सर्व दाबून दिलं। म्हणून मी यावेळेला लगेच मी यासाठी नाही केली, 4 दिवस यासाठी थांबलो, कारण की माझी जे फाईल अटकली होती ते समोर जायला पाहिजे होती, म्हणून मी थांबलो। जशीच फाईल माझी डिव्हिजनमध्ये गेली तर मी सरांना तक्रार केली का तुमच्या नावाखाली हांडे नावाचे जे आहे हे तुमच्या नावाखाली 1% पैसे मागत आहे, तर ह्या तक्रारीबद्दल मला स्पष्ट सांगण्यात यावे। पण त्यांनी आजपर्यंत मला त्याचं उत्तर काहीच नाही दिलं आहे सर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।